किसान सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर अशोक ढवळे, आपले दुसरे नेते सीआयटीचे राज्याचे अध्यक्ष डॉक्टर डी एल कराड, शेतमजूर युनियनचे अध्यक्ष नथू साळवे, शेतमजूर युनियनचे सरचिटणीस मारुती खंगारे, किसान सभेचे अनेक कार्यकर्ते इथे उपस्थित आहे। अजय बुरांडे, उद्धव पवार, भगवान भोजने, सर्व प्रमुख कार्यकर्ते, मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं परत एकदा अभिनंदन करतो की मराठवाड्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती असताना सुद्धा खूप चांगल्या संख्येने एक पहिली सलामी तुम्ही सरकारला दिली। आमचं ऐकलं तर ठीक, नाही ऐकलं तर भगतसिंगांनी सांगितलं तसं दारात येऊन आवाज काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हा संदेश आज तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे। हा लढा यशस्वी करणं हे वाईट काळामध्ये फार अवघड होतं। मी मराठवाड्यामध्ये फिरलोय, कोणत्या कोणत्या कार्यकर्त्यांनी काय काय यातना सहन करून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी संघटित केलंय ही मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे। मी आज फार लांब भाषण करणार नाही, केवळ दोनच गोष्टी सांगून मी खाली बसणार आहे। एक म्हणजे मला काही लोकांचा उल्लेख करून त्यांचे आभार मानले पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे की या इतक्या वाईट काळात सुद्धा त्यांनी अत्यंत चांगलं काम केलं। एक म्हणजे संभाजीनगरचं आपलं युनिट लढाऊ आहे, पण मर्यादा असलं तरी आज त्यांनी आपल्या सगळ्यांचं नियोजन अत्यंत चांगलं केलं। आपले कॉम्रेड भगवान भोजने, लक्ष्मण साखरोडकर आहे, श्रीकांत फोपसे आहे, हे सगळे आपले संभाजीनगरचे, सीटूचे, किसान सभेचे, शेतमजूर युनियनचे कार्यकर्ते, बाकी सगळ्यांची नावं खरं तर घेतली पाहिजे। मित्रांनो, खूप कमी वेळामध्ये आपण सगळी जबाबदारी नियोजनाची त्यांच्यावर झोपवली, त्यांनी खूप चांगली पार पडली। आपलं कर्तव्य आहे एकदा टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे, त्यांचे आभार व्यक्त केले पाहिजे। गावागावातून इथे कार्यकर्ते आणणं हे सोपं काम नव्हतं। रस्ते खराब झालेले आहेत, शेतामध्ये पाणी आहे, येता येत नाहीये, लोक सैरवैर झालेले आहेत, तरी सुद्धा या संबंध दौऱ्यामध्ये सगळ्या नेत्यांनी प्राणपणाने काम केलं। विशेषतः आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपले अजय बुरांडे आहे, उद्धव पवार आहे, रामेश्वर पवार आहे, रामकृष्ण शेरे आहे, आपल्या नांदेडचे कार्यकर्ते आहेत, विजय गाभणे आहेत, आपले नांदेडचे अर्जुनराव आहेत, उज्ज्वला पडळकर आहेत, तर सगळ्यांची नावं घेतली पाहिजे, सगळ्यांची नावं घेतली पाहिजे। हे 3-4 दिवस अन्न पाण्याची काही पर्वा न करता सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा लढा संघटित करण्यासाठी अतिव मेहनत या सगळ्या शेतमजूर युनियन, किसान सभा आणि सीआयटीच्या आपल्या 72 लोकांनी घेतलेले आहे। बळीराम भुंबेचं सुद्धा नाव मी त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, मारुती खंडारे आहेत, बाकी सगळे आपले नेते आहेत, सगळ्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि जरा अवघड वाटत होता हे कार्यक्रम होला या वाईट काळामध्ये, परंतु तुम्ही तो करून दाखवला। तुम्ही सुद्धा घर सोडून या ठिकाणी गाड्या करू आलेल्या आहेत, काही कार्यकर्त्यांना 1,000 रुपये खर्च पडलेला आहे। मला माहिती आहे नांदेड वरून इथं येणं, माहूर वरून इथं येणं, शंकरराव वगैरे आलेले आहेत तिथे, लातूर वरून इथं येणं, या गाड्या करू वाईट काळात तुम्ही आलेल्या आहेत। आमच्या तीनही संघटनांच्या वतीने सगळ्या नेत्यांना आणि तुम्हा सगळ्या लढाऊ भावांना मला लाल सलाम करायचा आहे, तुमचं अभिनंदन करायचं आहे, तुमचं कौतुक करायचं आहे। मित्रांनो, या लढ्यामध्ये काय मिळालं या 4 गोष्टी सांगून मी संपवणार आहे। आपली मागणी होती त्या 2 पातळीवर आपण विभाजित केली। एक, राज्य सरकारच्या संदर्भातल्या काही मागण्या आहेत, तो निर्णय इथे होणार नाही आपल्याला माहिती आहे, पण खालून मागणीवर गेली पाहिजे या दृष्टिकोनातून अर्जुनराव आपण म्हटलो की यामध्ये पीक नुकसान भरपाई म्हणून 50,000 रुपये हेक्टरी हे सरकारनं दिले पाहिजे, नंबर 1। नंबर 2, नंतर नव्हे कर्जमाफीची हीच अचूक वेळ आहे, सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, नंबर 2। नंबर 3, वेचणी आणि काढणी सगळी रोजगार हमीची जी कामं आहेत, शेतामधली कामं आहेत ती संपलेली आहे, म्हणून शेतमजुराला किमान 25,000 रुपये श्रम मोबदला म्हणून या महिन्यामध्ये जोपर्यंत संकट आहे तोपर्यंत मजुराला दिलं पाहिजे, नंबर 3। नंबर 4, जे सगळे पीक विम्याचं वाटोळं केलेलं आहे त्याच्यामध्ये बदल केलेत म्हणून आपल्याला वंचित राहावं लागलेलं आहे, त्यामुळे ते बदल
परत एकदा शेतकऱ्यांच्या बाजूने करणं हा मुद्दा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत, फी माफीच्या मागण्या आहेत, महिलांच्या काही मागण्या आहेत, आपण राज्य सरकारच्या संबंधीच्या मागण्या आहेत त्याचं निवेदन दिलं. त्यांनी सांगितलं की या सगळ्या मागण्या ग्राउंड रूट मधून जर वर गेल्या तरच वर मान्य होतात. त्यांनी सांगितलं, आयुक्तांनी आश्वासित केलं, मी लगेच माननीय मुख्यमंत्री, माननीय कृषी मंत्री आणि माननीय तुमचे जे सगळे अर्थमंत्री आहेत, ती दोन उपमुख्यमंत्री आहेत, त्यांना लिहितो. आपल्या मागण्या ज्या राज्यस्तराच्या आहेत त्या राज्यस्तरापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं पहिलं काम हे त्या ठिकाणी होईल हे त्यांनी सांगितलं. आपल्या स्थानिक काही मागण्या आहेत. रामकृष्ण शेरे आणि आपले रामेश्वर मला आवर्जून सांगत होते, पंचनामे सुरू आहे पण आपल्या नावावर जमीन 10 एकर, पण पंचनाम्याचा आकडा येतोय 1 एकरचा. 9 एकरचं नुकसान कुठे गेलं? परभणीची आकडेवारीच्या आतमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांनी सांगितले. आपण मागणी केली की आता जरा नीट ध्यानावर या. आम्ही बांधापर्यंत आलो, दारापर्यंत आलो. उद्या चुकीचे पंचनामे झाले तर घरात घुसून कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही हे आपण आतमध्ये जाऊन सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं की सरसगट पंचनामे होते. अजय 5 गुंठे 2 गुंठे विषय नाही, जे सगळं नुकसान झालं उद्धवराव ते सगळं घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे. त्यामुळे पंचनाम्याचा टप्पा हा स्थानिक पातळीवरचा आपण केला. ज्या शेतकऱ्याला आपण जाऊन भेटलो, आत्महत्या केलेला शेतकरी पंडित सोनटक्के नेला आमच्या विजयरावांनी त्यांच्याकडे, अचूकपणाने त्या सगळ्या प्रेसची आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची निवड केली आणि आपण गेलो. तो मुद्दा आपण टार्गेटवर आणला. सगळे होते, उज्ज्वला पडळवार वगैरे सगळे आपले नांदेडचे लोक. त्यांना सांगितलं त्या शेतकऱ्याला स्वतः आयुक्ताने जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याचं दुःख जे आहे ते राज्य सरकारपर्यंत पोहोचवलं पाहिजे. केवळ त्या शेतकऱ्याचं नाही, ज्याने आत्महत्या केल्या सगळ्यापर्यंत गेलं पाहिजे. त्यांनी ते मान्य केलं आणि त्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या बाबत सुद्धा काही आश्वासनं आपल्याला भावांनो दिलेली आहे. त्याचबरोबर केवायसी सरकार करताय, ते आलेच सगळे रिपोर्ट. अरे आमच्या मागे काय वाढून ठेवलंय आणि तुमची कसली केवायसी, ती रद्द करा म्हणून मागणी केली. जरा आतमध्ये ते आडेवेडे का घेत होते, पण सकाळपासून आपल्या ज्या बातम्या आपण केल्या, मला आता पत्रकारांनी येऊन सांगितलं मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि केवायसी रद्द करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घेतला असं पत्रकारांनी येऊन सांगितलेलं आहे. मित्रांनो, बाकी सुद्धा ज्या छोट्या छोट्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या आतमध्ये आपण मांडलेल्या आहेत. पण आपल्या नेत्यांनी जो सांगितलं की ही लढ्याची सुरुवात आहे, मला खात्री आहे की आपल्या तीनही ज्या वर्गीय संघटना आहे आपण परत एक बैठक घेऊ. आपल्या ज्या जन संघटना आहे, रेहानाताई आल्या खास आपल्याला पाठिंबा देण्यासाठी जडवादीच्या वतीने आलेले आहेत. आपले डीवायएफआयचे नेते रोहिदास वगैरे आलेले आहेत, एसएफआयचे नेते, आपले हे सगळे नेते आपल्या बरोबर आहे. आपण परत बसू, ऑनलाईन बैठक घेऊ आणि पुढील लढाईचा टप्पा काय असेल हे आपण सगळे मिळून ठरवू. आपण सगळ्यांनी पहिला टप्पा यशस्वी केला आणि धडक लाल बावटा स्टाईलने दिली, त्याबद्दल मला तुमचं अभिनंदन करायचंय. आले, फोटो काढले आणि एकमेकाला शेअर केले, घरी गेले. ये लाल बावटे का कार्यक्रम नहीं है. जब लाल बावटे का कार्यक्रम होता है तो क्या क्या लाल होता है वो पता नहीं. अशा प्रकारचा कार्यक्रम लाल बावट्याचा असतो. तुम्ही तो केला, त्याबद्दल अभिनंदन करतो. ही एनर्जी गावागावात घेऊन जा, सगळे एकजूट करा. आम्ही नेते कमी पडणार नाही, तुम्ही कमी पडता कामा नये. गावात धुमशान करा. हा एक प्रकारचा आत्मविश्वास घेऊन आपण घरी जाऊया. परत एकदा ज्यांनी मेहनत घेतली, काही नावं घेतली, काही घ्यायची राहिली, परंतु सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. पत्रकार भावांना विसरून चालणार नाही, ते आपला आवाज बनले आणि पोलीस मित्र सुद्धा जरी आज त्यांची नोकरी करत असले तरी अजूनही शेतकऱ्यांचीच पोरं आहेत. त्यामुळे त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो. लढूया, जिंकूया आणि हा लाल बावटा जो या मराठवाड्याच्या जमिनीमध्ये उंच उंच आपल्याला फडवायचा आहे, महाराष्ट्रात फडकायचा आहे, तो फडकूया. धन्यवाद. इन्क्लाब जिंदाबाद. लाल सलाम.